ज्यांनी आजवर आपल्या गावाची वेस कधी ओलांडली नाही अशा संपूर्ण मेळघाटातील काण्याकोपऱ्यातून आणि प्रत्येक गावातून आलेल्या आदिवासी बांधवांची थेट देशाची राजधानी गाठून ऐतिहासिक संसद भवनाला भेट दिली आहे। अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आणि माजी मंत्री व आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या अभिनव संकल्पनेतून मेळघाटातील या बांधवांचे संसद दर्शन घडले आहे। विशेष म्हणजे या दौऱ्यात मेळघाटातील प्रत्येक गावाचे प्रतिनिधित्व होते। या अविस्मरणीय सहलीतून मेळघाटातील आदिवासी बांधव भारावून गेले असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबवलेला हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरत आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्गरम्य असला तरी अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो। येथील अनेक नागरिक आजही बाहेरील जगापासून अलिप्त आहे। अशा परिस्थितीत या बांधवांना देशाच्या लोकशाहीचे मंदिर पाहता यावे आणि त्यांचा जगाशी संपर्क वाढावा यासाठी खासदार बळवंत वानखडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे। यांच्या या प्रयत्नामुळे मेळघाटातील प्रत्येक गावातील नागरिक थेट नवी दिल्लीतील संसद भवनात पोहोचले आहे। या विशेष दौऱ्यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार प्रियंकाजी गांधी आणि संघटन सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्याशी भेट झाली आहे। खासदार बळवंत वानखडे यांनी बड्या नेत्याशी आदिवासी बांधवांची प्रत्यक्ष भेट सुद्धा घडवून दिली आहे। यावेळी आदिवासी बांधवांनी आपले गऱ्हाणे व प्रेम नेत्यासमोर व्यक्त केले आहे। इतक्या मोठ्या नेत्याला आम्ही समोर पाहून आणि भव्य संसद पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळाले। ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी राज्याच्या माजी पालकमंत्री तथा आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, काँग्रेसचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आणि चिखलदरा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। हा उपक्रम केवळ एक सहल नसून दुर्गम भागातील जनतेला देशाच्या सर्वोच्च सभागृहाची ओळख करून देण्याचा एक सामाजिक पूल ठरला आहे। या ऐतिहासिक दिल्ली दौऱ्यात आणि संसद भेटी दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांच्यासह माजी जिल्हा सभापती दयारामजी काळे, चिखलदरा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, धार्मिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल येवले, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मेहपत सिंग उईके, संजय भाऊ बेलकर, राजेश भाऊ सेलमकर, मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पियुष मालवीय, नानकराम ठाकरे, तोतराम कासदेकर, सोनाजी कासदेकर, शिकारी बेठेकर तसेच चिखलदरा काँग्रेस कमिटीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते।